नमस्कार. आपण आज सर्वजण एकत्र जमलो आहेत. हे श्रीदेवी जरीमरी मंदिर कुंभारमाड या ठिकाणी. तर ह्या देवीची आख्यायिका खूप मोठी आहे. कारण ज्या वेळी या संपूर्ण कुंभारमाड आणि मालवण शहरामध्ये खूप मोठी वस्ती नव्हती, अत्यंत दुर्गम असा भाग होता. तेव्हापासून ही जरीमरी देवी इथे वसलेली आहे आणि अगदी कोणाचे हाकाशब्दाला कुठूनही हाक मारलं तरी ती पावेल अशी जरीमरी देवी आहे. या ठिकाणी पूर्वीच्या फार प्राचीन काळापासून म्हणजे अगदी ज्यावेळेला शिवाजी महाराजांचे काळ होता त्याच्याही पूर्वीपासून लोक इकडून जात होते आणि हा रहदारीचा रेग्युलर एक मार्ग होता. पण इथे येताना मनुष्यवस्ती नव्हती. त्यावेळेला कोणाच्या भरोश्यावर जायचं तर सगळे लोक जात होते केवळ देवीच्या भरोश्यावर जात होते. कुठली लुटमार होऊ नये, कोणालाही त्रास होऊ नये असं होतं. याशिवाय दुसरी एक गोष्ट अशी होती की इथे साथीचे रोग त्यावेळेला भरपूर प्रमाणात होते. ह्या सगळ्या साथीच्या रोगांचं निवारण करणारी देवी कुठली असेल तर ती जरीमरी देवी होती. आता काळ बदलत चालला आहे, त्याप्रमाणे आम्ही पण सर्व गावकर कुटुंबियांनी मिळून देवीचा जीर्णोद्धाराचं काम सुरू केलेलं आहे. मागची 5-6 वर्ष जसं होईल तसं जे भक्त इथे मंदिरामध्ये आले आणि ज्यांनी आपल्या स्वखुशीने देणगी दिली, आम्ही कोणाच्याही घरी जाऊन कुठूनही देणगी घेतलेली नाही, तर जे स्वतःहून इथे उत्स्फूर्तपणे देणगी दिली त्या देणगीतनं आणि गावकर कुटुंबीय मागची इतकी बरीच वर्ष जी होती ते जे काय देवीच्या देवळामध्ये उत्पन्न असायचं ते स्वतः फुकट घेऊन न जाता त्याचा काहीतरी मोबदला देवीच्या गंगाजळीमध्ये जमा करत होते आणि त्याच्यातनं जमा झालेली रक्कम आणि अनेक भक्तांनी केलेली मदत याच्यातनं या देवीचा जीर्णोद्धाराचं काम सुरू झालं आणि बघता बघता हे भव्य असं दिव्य असं मंदिर पूर्ण झालेलं आहे. आता जेव्हा आम्ही जीर्णोद्धाराचं काम सुरू केलं तर त्याचा मुहूर्त हा दसऱ्याचाच होता. म्हणजे नवरात्र सुरू होत होती तो पहिला दिवस होता आणि त्या दिवसापासनं सहजमध्ये म्हणून आम्ही सुरुवात केली की आज जे जमतील भक्त त्यांना आपण जेवण देऊया. मग तिथून असं ठरलं की नाही आज एकच दिवसाला कशाला रोज करूया आणि हे मागची 8-10 वर्ष आम्ही इथे दर नवरात्रीमध्ये सर्वांसाठी महाप्रसाद बनवत जातो आणि हळूहळू म्हणताना 100-200 लोकांपासून सुरुवात झालेला हा महाप्रसाद आता हजारो लोकांपर्यंत पोहोचलेला आहे. या मालवण नव्हे तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातले अनेक भक्त जे देवीवर विश्वास ठेवून इथे येतात हे सर्व भक्त देवीला नवस बोलतात, आपलं गाराणं घालतात आणि त्यांना त्याची अनुभूती मिळते आणि त्याच्यातनं ते नवस फेडतात. इथे महाप्रसादाचा लाभ घेतात. संपूर्ण गावकर परिवार तसेच इकडे आसपास असणारी सगळी मंडळी जी आसपास शेजारच्या आपल्या ह्या कुंभारमाड गावामध्ये आहे, मालवणमध्ये आहेत, देववाड्यामध्ये आहेत, तर इकडची सगळी मंडळी देवीच्या मंदिरात स्वखुशीने येतात आणि सर्वजण एकत्र मिळून हा महाप्रसाद तयार करतात. आपला रेग्युलर सकाळीच आम्ही 9 वाजता एक लघुरुद्र म्हणजे एकादशमी अभिषेक करतो. नंतर येणाऱ्या सगळ्या लोकांना इथले जे लोक आहेत ते त्यांना प्रसाद देतात आणि बरोबर 12:30 वाजता देवीची आरती सुरू होते. आरती झाल्यानंतर महाप्रसादाला सुरुवात होते. बरोबर 12:45 ते 1 वाजता महाप्रसादाला सुरुवात होते आणि असं कधीच होत नाही की आज बाबा भक्त कमी झाले तर आज असतील त्याच्या दुप्पट भक्त दुसऱ्या दिवशी येतात आणि असा हा महाप्रसाद आणि देवीच्या भक्तीचा हा सोहळा इथे अखंडपणे चालू आहे. ज्यांच्या काही इच्छा असतील, ह्या मनोकामना असतील त्या ज्या ठिकाणी असतील, मंदिरात पण आले नाही तर तिथून त्यांनी सांगितलं तर देवीपर्यंत पोहोचून त्याचा जो काही लाभ आहे किंवा त्याचा जो काही देवीचा आशीर्वाद आहे हा अनेक भक्तांना मिळालेला आहे आणि असाच हा अखंडित प्रवाह चालू राहणार आहे. इथे बाजूलाच एक चाफ्याचं झाड आहे. हे इथल्या कोणालाच माहिती नाही की हे चाफ्याचं झाड इथे केव्हा लागलं ते, पण त्याला अंदाज असा आहे की निदान एक 400-500 वर्षापूर्वीपासून तो चाफा आहे. कारण देवीच्या इथे पूर्वी इथे वस्ती नव्हती, झाडं नव्हती. त्यावेळेपासनं ही चाफ्याची फुलं वर्षाचे 12 महिने देवीवरती अखंडितपणे वाहून देवीच्या मंदिरात येत होती आणि इथे देवीवर कधी फुलं नाही असं व्हायचं नाही. इथून अनेक लोक येऊन हा चाफ्याचा हे घेऊन जातात, म्हणजे फुलं घेऊन जातात. त्याचप्रमाणे इथे देवीवरती अभिषेक करतात. अशा प्रकारे हा अखंडित सोहळा चालू आहे. यामध्ये आपण पण आपल्या मनातल्या इच्छा आकांक्षा ज्या काही असतील त्या घेऊन देवीपर्यंत प्रार्थना केलात तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच होईल. आम्ही गावकर कुटुंबीय हा उत्सव सगळ्यांच्या मदतीने सगळ्यांच्या सहकार्याने करतच आहोत. यामध्ये आपला पण सर्वांचा लाभ लवकरात लवकर सहभाग होईल असं एक आम्ही आशा बाळगतो आणि या नवरात्रीच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.